देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? इराण अमेरिका तणावामुळे ऊर्जा संकटाची भीती व्यक्त होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे। नेमकं काय सांगितलंय पाहूया सविस्तर। इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। याचा परिणाम भारतावर होऊ शकतो अशी चर्चा रंगत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली आणि या बैठकीत देशातील इंधन साठा, पुरवठा आणि भविष्यातील धोरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते। बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केलं की देशात लॉकडाऊन लागू होणार नाही। पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा सुरळीत आहे। ते म्हणाले, काही लोक जाणून बुजून लॉकडाऊन बाबत अफवा पसरवित आहेत। अशा खोट्या बातम्या पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। माननीय प्रधानमंत्री मोदयांनी देखील या संदर्भातली लॉंग टर्म स्ट्रॅटेजी सांगितली आणि विशेषतः दोन गोष्टी या त्यांनी सांगितल्या की जाणीवपूर्वक काही लोक आपल्या देशामध्ये संभ्रम पसरवत आहेत, तो संभ्रम पसरू देऊ नये, लॉकडाऊन लागेल वगैरे असल्या गोष्टी सांगितल्या जात आहेत। लॉकडाऊन बिलकुल लागणार नाही आहे असल्या गोष्टी पसरवणारे हे अक्षरशः एक प्रकारे देशद्रोह करतायत आणि म्हणून माझं मत आहे की अशा पद्धतीनं खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई हे आम्ही देखील करणार आहोत। प्रधानमंत्री मोदयांच्या ॲश्युरन्स नंतर मला हा विश्वास आहे की भारताने ही परिस्थिती टॅकल करण्याकरता जे काही उपाययोजना केलेल्या आहेत त्यामुळे आपल्या सर्वांचं जे काही जीवन आहे हे कमीत कमी इफेक्ट होईल अशा पद्धतीनं पुढेही ही सगळी स्ट्रॅटेजी तयार केली आहे। की भारताच्या आयातीवर अवलंबित्व कमी करत देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढविली आहे। तसेच नागरिकांपर्यंत पीएनजी गॅस पोहोचविण्यासाठी नेटवर्क विस्ताराचं कामही वेगात सुरू आहे। याशिवाय राज्य सरकारने 150 दिवसांचा विशेष कार्यक्रम राबवून विविध क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत। 40,000 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून 90% शासकीय सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत। 150 दिवसाचा जो कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने हातामध्ये घेतला होता त्या कार्यक्रमाचं समापन म्हणून त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये विशेषतः ई गव्हर्नन्समध्ये ज्या ज्या लोकांनी उत्तम काम केलं त्यांना आम्ही पुरस्कार दिलेले आहेत। उत्तम डिपार्टमेंट्स, उत्तम सेक्रेटरीज, उत्तम कमिशनर्स, उत्तम पोलीस कमिशनर्स, उत्तम एसपीज, त्याचप्रमाणे वेगवेगळे कमिशनरेट्स, अशा सगळ्या कॅटेगरीजमध्ये ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांचा आज आम्ही सत्कार केलेला आहे। विशेषतः एचआरच्या क्षेत्रामध्ये या 150 दिवसामध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे। जवळपास सगळ्या विभागाचे नवीन आकृतीबंध तयार झालेले आहेत, रिक्रुटमेंट रूल्स नव्याने तयार झालेले आहेत, एचआर सिस्टीम्स उभ्या राहिल्या आहेत। 40,000 लोकांचं प्रमोशन हे आपण त्यानिमित्ताने करू शकलेलो आहे आणि आपण विशेषतः जे काही आपल्या गव्हर्नमेंट प्रोसेसेसचं रिइंजिनिअरिंग केलं आहे त्यामुळे लोकांना लागणाऱ्या ज्या 90% सेवा आहेत त्या सेवांमध्ये आता आपण अर्जामधल्या फील्ड्स 40% कमी केल्या आहेत, डॉक्युमेंट्स 50% कमी केले आहेत, त्याला लागणारा वेळ हा अगदी नगण्य केलेला आहे आणि हे कार्य आपलं असंच चालू राहणार आहे आणि म्हणूनच आज या सगळ्या आमच्या चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार आपण केलेला आहे। तर देशात लॉकडाऊन लागणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येतोय।